साधू महाकारुणिक प्रोडक्शन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीनं वाचू संविधान 12 तास हा उपक्रम राज्यस्तरीय उपक्रम राबवला गेला आणि या उपक्रमामध्ये एक स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची संधी आपल्या सर्वांना मिळालेली आहे। आणि ह्या स्पर्धेला सुरुवात करत असताना गेल्या 2 वर्षापासून ही स्पर्धा घेतली जाते। हे या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर माझ्यासारख्या स्पर्धकाला वाटलं आणि ज्यावेळेस व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम मला समजला त्यावेळेस मी बारामती येथं श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती या ठिकाणी राज्यशास्त्र विषयाचं अध्यापन करतोय ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना। आणि असंच एका माझ्या मित्राकडून प्रबुद्ध मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ग्रुपवरती या स्पर्धेची जाहिरात आली, ॲडव्हर्टाईज आली आणि माझे प्राचार्य शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेज बारामतीचे जे पंढरपूरचे रहिवासी आहेत वसंत गणपत माने साहेब त्यांनी सांगितलं, सरतापे सर तुम्ही आवर्जून या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असं मला वाटतंय, तुम्ही रजिस्ट्रेशन करा, जगदणे सरांकडे तुम्ही नाव नोंदणी करा, फी भरा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुम्ही त्याच्यावरती विचार करू शकता। त्यावेळेस मला प्रश्न पडला की संविधानावरती विचार करण्याची क्षमता आहे भारताच्या 145 कोटी लोकसंख्येमध्ये एखाद्याकडेच आहे हे आपल्या वरिष्ठांना जाणवतं। इतरांच्या मध्ये भारतीय राज्यघटनेतील तत्व मूल्य उद्दिष्ट समजावून घेण्याची, समजून घेण्याची, समजावून सांगण्याची मानसिकता आहे की नाही, आपल्याला संविधानाची गरज आहे का हा प्रश्न उपस्थित होतो। हे काही राजकीय व्यासपीठ नाही, हे सामाजिक संस्था आहे आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि समाज कल्याण आणि सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या संकल्पनेतून हा उपक्रम आपण राबवतो। आणि मग ज्यावेळेस आपण समाज ही संकल्पना विचारात घेतो त्यावेळेस समाज म्हणजे नेमकं काय हा प्रश्न अगोदर आपल्याला पडला पाहिजे। अगदी आपण पाश्चिमात्य कालखंडामध्ये गेलो, सर्वांना सुरुवातीला सर्वांची माफी मागून मला 10 मिनिटं द्या अशी विनंती करतो, कारण हे बोलणं खूप गरजेचं आहे। मग समाज म्हणजे नेमकं काय आहे तर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र आलो की समाज ही संकल्पना तयार होते। मग त्या गरजा कशा असतात, त्या गरजा वैयक्तिक असतात, त्या गरजा सामूहिक असतात आणि त्या गरजा सार्वत्रिक सुद्धा असतात। आणि मग या समाजावरती नियंत्रण करायचं आहे, समाजाला नियंत्रित करण्याची शक्ती एका विराट महापुरुषाच्या अंगी होती। आपण समाज सुधारकांना महापुरुष म्हणतो तो भाग वेगळा, पण असा कोणीतरी विराट महापुरुष होता की ज्याच्या शरीराच्या अवयवातून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही 4 वर्ण तयार झाले आणि स्त्री ही अतिशूद्र आहे अशी संकल्पना त्यानं मांडली आणि हजारो वर्ष त्या संकल्पनेतून भारतीय समाजाची वर्णव्यवस्थेमध्ये विभागणी केली गेली आणि त्या वर्णव्यवस्थेच्या आधारे समाजाचं शोषण आणि पिळवणूक केली जात होती। आणि मग ती पिळवणूक थांबण्यासाठी आपलं शोषण होत आहे याची जाणीव करून देण्यासाठी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, नरेंद्र दाभोळकर, MM कलबुर्गी आणि गौरी लंकेश या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या मध्येच नाही तर समाज सुधारणेच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या महापुरुषांना वाटून गेलं की आपण ही व्यवस्था बदलली पाहिजे आणि ही व्यवस्था म्हणजे परिवर्तनाची व्यवस्था
होती. आणि मग व्यवस्थेमध्ये परिवर्तन करायचं तर काय केलं पाहिजे? चळवळ उभी केली पाहिजे. चळवळ म्हणजे काय? समाज रचनेमध्ये आमूलाग्र स्वरूपामध्ये बदल घडवून आणण्यासाठी सामूहिकरित्या केला जाणारा प्रयत्न, त्याला आपण चळवळ असं म्हणतो. आणि संविधान वाचन स्पर्धा, वाचू संविधान 12 तास हा उपक्रम एका चळवळीच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे तर भारतीय राज्यघटनेची जी तत्व आहे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक लोकशाही गणराज्य घडवायचं आहे. आणि त्यासाठी सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वासार्हता उपासनेचं स्वातंत्र्य आणि दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करण्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे. आणि तो संकल्प करण्याच्यासाठी संविधान रक्षण ही काळाची गरज आहे. आणि मग ती गरज ओळखून जसं आपल्या सोलापूर शहरामध्ये राज्यस्तरीय संविधान वाचन स्पर्धेचं आयोजन केलं गेलं, त्याचप्रमाणे जगदाळे सरांनी आपल्याला आत्ताच आवाहन केलेलं आहे की आपण राज्यभर हा उपक्रम राबवला पाहिजे आणि त्या माध्यमातून संविधान जागृती आणि संविधान रक्षण केलं पाहिजे अशी सर्वांना अंतःकरणपूर्वक विनंती करतो. आणि ऐन वेळेस मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे अंतःकरणपूर्वक आभार मानून थांबतो. जय हिंद. यानंतर वृषाली